नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत हिंदी सक्ती विरोधात ठाकरे जे आक्रमक झाले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंची भूमिका एक, मात्र मोर्चे वेगळे। राज ठाकरेंची 5 जुलैला मोर्चाची हाक, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन। पक्ष विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं दोन्ही ठाकरेंचं आवाहन। मोर्चाबाबत उद्धव ठाकरेंच्या सेनेशी बोलणार, कुठलाही वाद किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य। गिरगाव चौपाटीवरून निघणाऱ्या मोर्चात सर्वपक्षीय नेते, साहित्यिक, कलाकारांसह सामान्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन। 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल। बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना। हिंदीच्या सक्तीमध्ये भाषिक आणीबाणी दिसते। उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका। 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा मोर्चा। मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची साद। चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे। खेळाडूंनी उतरायला पाहिजे। साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनी। मनसेचा 6 जुलैऐवजी आता 5 जुलैला मोर्चा। आषाढी एकादशी निमित्ताने हा निर्णय। तर हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा हवा, 2 मोर्चे नको, मनसेचा आग्रह। 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचा उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रस्ताव। कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चात निघावा, मनसेची भूमिका। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी अनेकांचे उपास पण असतात, कोणाला वारीलाही जायचं असतं, त्यामुळे ती तारीख 5 तारीख केली आणि शनिवारी सुद्धा शाळा बंद असतात। आमचा त्याच्यामध्ये रविवारमध्ये ठेवण्याचा उद्देश होता की पालक आणि शिक्षक सहभागी होऊ शकतात, मुलं सहभागी होऊ शकतात। 7 तारखेच्या मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत। मनसेच्या मोर्चात जाणार का या प्रश्नावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आमचा मोर्चा ठरवलेला आहे असंही केलं वक्तव्य। नाही, असं वेगळं वेगळं काही नाही आहे। आमचं नुसतं एवढंच आहे, कारण त्या दिवशी मला वाटतं 6 तारखेला आपला मोठा एक सण आहे, एकादशी, तर म्हणून आमचा प्रयत्न आहे की कुठेही सणाच्या तिथे दिवशी नको, दुसऱ्या दिवशी करू। महाराष्ट्रात मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द, उद्धव ठाकरेंनी ते वापरावे, फडणवीसांचा टोला। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल। यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे। हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका। शरद पवारांना मान्य, सरकारने हट्ट सोडावा, मातृभाषा हीच महत्त्वाची असावी, पवारांचं मत। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। सरकारची बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न केल्याची दादा भुसेंची माहिती। तर राज ठाकरेंनंतर भुसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। हु इज दिस राज ठाकरे? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल। हे तारतम्य सोडून वागणं। राज ठाकरे मोर्चा काढू शकत नाही, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे, सदावर्तेंची मागणी। Who is this राज ठाकरे? Who is this राज ठाकरे? Who is this राज ठाकरे? कौन है राज ठाकरे? कौन है राज ठाकरे? हा मोर्चा तो राज ठाकरे काढू शकणार नाहीत। राज ठाकरेला काढण्याची इजाजतच असू शकत नाही आणि त्यामुळे राज ठाकरेवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे।